शरदचंद्र पवार डिलिमिटेशनच्या बाबतीत जर गरज असेल तर सरकारने प्रस्ताव द्यावा। 50% जो कॅप आहे तो जर सगळ्या इंडिया अलायन्सची आम्ही चर्चा करू। डिलिमिटेशनच्या नव्या विधेयकात 50%पर्यंतचा उल्लेख असेल तर आम्ही चर्चा करू। खासदार सुप्रिया सुळेंचं मोठं विधान। मुख्यमंत्री मंत्र्यांसोबतची भेट नियोजित भेटीत फक्त ईश्वरपूर नगराध्यक्षपदाबाबत चर्चा, तर प्रफुल्ल पटेल आणि तरकेंसोबत भेट झाली नाही। राजकीय वर्तुळातील चर्चांवर जयंत पाटलांचं स्पष्टीकरण। टीका करणाऱ्यांना कुणी लक्षात ठेवत नाही, कर्तृत्व करणाऱ्यांनाच लोक लक्षात ठेवतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना जोरदार टोला। साडेसात हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे। ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत। शेतकऱ्यांची 48,000 कोटींची जुनी वीज बिल माफ करणार। मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा, शेतकऱ्यांकडून जल्लोष। विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला। ठाणे पोलिसांकडून कारवाईची शक्यता। सिंधुदुर्गाच्या कोलगावातील फिरोज बाबाचा पोलिसांकडून पाहुणचार। विनायक राऊतांच्या त्या बाबाचे पोलिसांकडून बडदास्त। पिंपरीतील मोशी दुर्घटना प्रकरणात 2 अधिकारी निलंबित। पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णीचं निलंबन। कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांचीही निलंबन। भावली धबधबा पर्यटक मारहाण आणि विनयभंग प्रकरण। 9 आरोपींना 18 जुलैपर्यंत 3 दिवसांची पोलीस कोठडी। संत ज्ञानोबांच्या पादुकांच्या नीरा स्नान सोहळा संपन्न। पादुका स्नान सोहळा पाहण्यासाठी वारकऱ्यांची मांदियाळ। पुढची मोठी बातमी आपल्याला बघायची आहे। विधान परिषद उपसभापती सचिन अहिर यांचा वरळीमध्ये भव्य असा नागरी सत्कार सोहळा पार पडलेला आणि यावेळेला शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा हे उपस्थित होते। दरम्यान मिलिंदजी, तुम्ही दिल्ली बघा, आम्ही गल्ली बघतो असं सचिन अहिर म्हणाले आणि यावेळेला बोलताना त्यांनी आदित्य ठाकरेंवर सुद्धा निशाणा साधलाय। मिलिंद देवराजी हे काही मतांनीच दुर्दैवाने ते त्यावेळी निवडून येऊ शकले नाही, पण त्यावेळी त्यांना साथ नव्हती। पण मिलिंदजी, आता वरळीची जागा काय तुम्हाला आम्ही देणार नाही। तुम्ही आप दिल्ली देखो हम गल्ली देखते। आमच्या इकडचे बसलेले सर्व जे आहेत इच्छुक असतील, जे कोण इच्छुक असतील आणि पक्ष जे कोण उमेदवार दिलं जाईल, मी वरळीकरांच्या साक्षीने सांगू इच्छितो की हा वरळीकर हा चमत्कार घडवणार आहे। तो डोक्यावरती घेणारा पण आहे, पण डोक्यावरून खाली आपटणारा पण आहे, कारण या मतदारांना ग्राह्य धरलं झालेलं आहे। काही लोकांनी तर 7-12 वरतीच वरळी लिहून टाकलेली आहे। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन करण्यात येणार आहे आणि या कार्यक्रमाची शिवसेना उभाटाकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे। शिवसेना खासदार संजय राऊत सलग 3 दिवस नागपुरात ठिय्या मांडून आहेत। संजय राऊत यांच्यासोबत अंबादास दानवे आणि नार्वेकर या कार्यक्रमाचं नियोजन पाहत आहेत आणि अशामध्येच रामरक्षा आंदोलनासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहावेत यासाठी संजय राऊत यांच्याकडून बैठकांचं सत्र सुरू आहे।
विदर्भातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांसोबत बैठका सुरू आहेत. पुढची मोठी बातमी आपल्याला बघायची. शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत मोठी घोषणा केलेली आहे. 48,000 कोटी रुपयांची थकीत वीज बिलं माफ करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुंबईतील कार्यक्रमात घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांनी एकच जल्लोष केलाय. शेतकऱ्यांची पाठी कोरी झाली पाहिजे आणि त्याच पाठीवरती नवा इतिहास लिहिता आला पाहिजे, यासाठी हा निर्णय घेतल्याचंही यावेळेला त्यांनी म्हटलंय. यावेळेला बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचाही चांगलाच समाचार घेतलाय. आणि म्हणून आता मी हा निर्णय घेणार आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे, 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे. ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत. शेतकऱ्याची पाटी ही कोरी झाली पाहिजे आणि त्याला नव्याने त्या पाटीवर इतिहास लिहिता आला पाहिजे, या दृष्टीनं घेतलेला हा निर्णय. केवळ राजकीय विचार केला असता तर समोर आता कुठली निवडणूक उरलेली नाही. त्यामुळे आता पुन्हा 2029ला लोकांसमोर जायचं आहे. तर 29च्या जानेवारीत आपण कर्जमाफी करू, अशा प्रकारचा राजकीय विचार आपल्याला करता आला असता. पण आपल्याकरता कर्जमाफी असेल, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय असतील, हा कुठलाही निर्णय राजकारणाशी संबंधित नाही. टीका करणारे टीका करतात. तुम्हाला तर माहिती आहे, सगळ्यात जास्त टीका सहन करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. माझ्या एवढी टीका तर कोणीच सहन केली नाही. पण मी नेहमी एक गोष्ट सांगतो, टीका करणाऱ्याला कोणी लक्षात ठेवत नाही, जो कर्तृत्व करतो त्यालाच लोक लक्षात ठेवतात. आपण केलेली जी कामं आहेत, ही कामच इतिहासामध्ये जिवंत राहतात. व्यक्ती जिवंत राहत नाही आणि टीका करणारा तो वर्षभरापेक्षा जास्त त्याला कोणी लक्षात ठेवत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली असून शेतकऱ्यांची वीज बिलाची पाटी कोरी करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचं शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात स्वागत केलेलं आहे. पण अटी निकष न लावता वीज बिल माफ करा, अशी मागणी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलेली आहे. दरम्यान या शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे आमचे धाराशिवचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची पाटी कोरी करणार अशी घोषणा करत 48,000 कोटी रुपयांचं वीज बिल जे आहे ते माफ केलेलं आहे. त्यामुळे आता आपल्यासोबत हे शेतकरी आहेत, त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत आपण जाऊन घेऊया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आता हा निर्णय घेतला, काय तुम्हाला वाटतं त्याच्यावरती? चांगला निर्णय, पण 3 वर्षापूर्वीच त्यांनी घोषणा केलेली आहे की वीज बिल माफ. सरकार सत्तेवर आल्यानंतरच वीज बिल पूर्णपणे माफ करू म्हणले शेतकऱ्याचं. मान्य इन्फ्रामॅन आहेत फडणवीस साहेब. आम्हाला तुमच्या माध्यमातून, IBN लोकमतच्या माध्यमातून फडणवीस साहेबांना एक खूप मोठी विनंती आहे आमची शेतकऱ्याच्या वतीनं. त्यांनी आज पवार साहेबांचं रेकॉर्ड मोडलंय मुख्यमंत्री पदाच्या म्हणजे कार्यकालाचं. आमचं म्हणणं आहे, शेती, सहकार, कला, सांस्कृतिक, उद्योग ह्या क्षेत्रातलं जे पवार साहेबाचं योगदान आहे, त्यांनी जी कार्य केलं महाराष्ट्रात ह्याच्यात आणि त्यांच्या आधीच्या मुख्यमंत्र्यांनी, ते रेकॉर्ड तुम्ही मोडा. हे वीज बिल बाबतीत काय वाटतं? नाही, आमची विनंती काय माहिती आहे, वीज बिल तुम्ही माफ करायला लावा, घोषणा करायला लावा, त्यात अटी शर्ती घालू नका. पण आमची एक म्हणणं, तुम्ही जसं इन्फ्रामॅन आहोत तसं तुम्ही लोकनेते व्हा. शेतकऱ्यांचं, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न तातडीनं सोडवा, एवढीच आमची विनंती आहे त्यांना. आणि कर्जमाफीला जे तुम्ही अटी शर्ती घातल्या नका. फडणवीस साहेब, तुम्हाला आमची नम्रतेची विनंती आहे. आम्ही तीन वेळेस म्हणतो, IBN लोकमतच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला विनंती करतो, तुम्ही 7-12 कोरा 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 म्हणला होता ना, फक्त तेवढं करा. घोषणा झाली आहे, फडणवीसांनी मोठी घोषणा केली आहे, कर्जमाफीची घोषणा, त्याला लागूनच आता ही घोषणा फडणवीसाची. कसं पाहता तुम्ही शेतकरी म्हणण्याच्याकडे? आता ही घोषणा तर अतिशय सुंदर आहे शेतकऱ्यासाठी, म्हणजे एक जीवदान आहे. का तर शेतकरी हा सध्या या निसर्गाच्या याच्यामधून मेटाकुटीला आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शासनानं जर हा निर्णय घेतला असेल तर त्यांचं अभिनंदन करायला हरकत नाही. आणि विषय असा आहे की शासन हे जेवढ्या घोषणा करतं, जेवढ्या तिथं अंमलात आणायची जी पद्धत आहे त्यांची, ती अंमलात आणण्याची पद्धत एक सोपी असावी, त्याला अटी शर्ती नसाव्या. आणि प्रत्यक्ष कसं आहे, मंत्रालयाचा निर्णय झाला तर तो डायरेक्ट शेतकऱ्याच्या शेतापोस्तूरचा अधिकारी जो आहे तिथपर्यंत ही मुख्यमंत्री साहेबांनी लक्ष द्यावं. काय सांगाल बाबा, निर्णय चांगला आहे का? चांगला आहे. स्वागत आहे निर्णयाचं. हो.
एकूण जर बघितलं तर मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला आहे, शेतकऱ्यांची एकच मागणी आहे किंवा एकच सगळं तेच या निर्णयाचं स्वागत मुख्यमंत्र्यांच्या करतायत. मात्र ज्या नियमाची आडकाठी प्रशासनाकडनं घातली जाते किंवा जे निकष लावले जातात त्या निकषाला याकडून तरी बगल द्यावी, एवढीच मागणी माफक अपेक्षा शेतकरी व्यक्त करताना दिसत आहेत. सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 मराठी, धाराशिव, सांजा.